टॉपिक बघायचा आहे. आपण म्हटलं होतं की आपण रोज एक नवीन काही अध्याय शिकू, बरोबर. तर आज बघायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वाय ग्रेटर मॅन इन वर्ल्ड. म्हणजे आपल्या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का महत्व दिलं जाते, याच्या बाबतीत कधी तुम्ही विचार केला का? बरोबर. कारण की असे काही महात्मे होऊन गेले आपल्या देशामध्ये की त्यांना नाही का खूप महान समजले जाते, बरोबर. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, त्याच्यानंतर शाहू महाराज आले, महात्मा ज्योतिराव फुले आले, बरोबर. तर हे महान व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये होऊन गेले. तर मग त्यांना महान का म्हटलं जाते? तुम्हाला महान म्हटलं जाते का? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महान म्हणण्यासाठी सगळ्यात कारणीभूत जो घटक आहे तो म्हणजे त्यांचा जन्म. काय आहे? जन्म. आपण जर सुरुवातीच्या काळामध्ये जर विचार केला, इथून आपण 110 ते 120 किती 110 ते 120 वर्ष जर आपण रिटर्न गेलो, 1891 मध्ये नाही का जन्म झाला एका महान पुरुषांचा. त्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला ऐकलं असेल, त्यांच्या नावापुढे एक वर्ड लावलं जातं. त्या वर्डचं नाव आहे बोधिसत्व, बरोबर. बोधिसत्व. बाकी कोणत्या व्यक्तीच्या नावासमोर बोधिसत्व दिसलं का तुम्हाला? नाही. त्यांच्याच नावासमोर बोधिसत्व का लावलं जातं? बोधिसत्व म्हणजेच काय होतं ते सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की बोधिसत्व म्हणजेच काय. तुम्हाला माहित आहे तुमच्यापैकी कोणाला बोधिसत्व म्हणजेच काय होतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाला परिवर्तन करणारे त्यांचे 3 गुरु होते. किती गुरु होते? 3. त्या 3 गुरु मध्ये सगळ्यात नंबर 1 चे जे गुरु होते ते होते भगवान गौतम बुद्ध. आणि सेकंड नंबरचा जर विचार केला तर ते होते संत कबीर. आणि थर्ड नंबरचे जे होते ते होते कोण होते? थर्ड नंबरचे महात्मा ज्योतिराव फुले. या 3 व्यक्तींनाच त्यांनी का गुरु म्हटलं? गुरु म्हणजे त्यांची पुस्तके किंवा त्यांचे विचार आत्मसात करून त्यांनी आपल्या देशाला किंवा आपल्या समाजाला कशा प्रकारे आपण परिवर्तित करू शकतो याच्यासाठी त्यांनी त्यांचं रेफरन्स घेतलं, त्यांची प्रेरणा घेतली. तशी तुम्हाला पण आपल्या देशामध्ये जे विविध समाज सुधारक होऊन गेले त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याला काम करायचे, बरोबर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पिढीमधले असे एक विद्यार्थी होते की ते शिक्षण घेतलं त्यांनी, बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांना शाळेमध्ये, त्यांची जी आई होती, काय नाव होतं आईचं? भीमाबाई, बरोबर. ते 14वे अपत्य होते त्यांचे. कितवे? 14वे. 13 अपत्य तर पता नाही, 14वे अपत्य होते जे एज्युकेशन घेण्यासाठी तयार होते. तर सर्वात आधी त्यांना नाही का शाळेमध्ये त्यांचा दाखला केला, बरोबर. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला एका क्लासमध्ये बसायचं आहे, बरोबर. आता तुम्ही सर्वजण इथे क्लासमध्ये बसलेले आहेत. या सर्वांपैकी जर मी शांतनूला म्हटलं की इथे तुम्ही एक चादर घे आणि इथे साईडला बस आणि ती पण बसाची जी चादर आहे ती घरून घेऊन या, कसं वाटेल? खराब वाटेल, बिलकुल. पण याही परिस्थितीमध्ये त्यांच्या आईंनी त्यांना सांगितलं की तुला जर शिक्षण घ्यायचं असेल, आपण ज्या समाजामधून बिलॉंग करतो आणि तुला जर शिक्षण घ्यायचं असेल तर 3 गोष्टी तुला पाळाव्या लागतील. किती गोष्टी? 3. पहिली गोष्ट म्हणजे कोणाशी वादविवाद करायचा नाही, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आपल्या हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय ते सोडायचं नाही, ओके. आणि समाजानं जरी किती पण तुझ्यावर अन्याय केला, अत्याचार केला, विरोध केला, तरी सुद्धा तुला त्या समाजाला न जुमानता आपलं जे ध्येय आहे, आपला जो गोल आहे तो गोल आपल्याला पूर्ण करायचा आहे, बरोबर. ह्या 3 गोष्टीचा आधारशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं एज्युकेशन सुरू केलं. सुरुवातीला काय झालं? सुरुवातीला जेव्हा ते आपल्या स्कूलमध्ये जायचे तर स्कूलमध्ये ज्या दिवशीला पिऊन आला नाही, ज्या दिवशीला पिऊन म्हणजे चपराशी, त्या दिवशीला त्यांना पाणी प्यायला भेटायचं नाही. ज्या दिवशीला पिऊन आला नाही त्या दिवशी त्यांना पाणी प्यायला भेटायचं नाही. कारण की आज ज्या तुमच्या 5 स्टार बॉटल आहे तुमच्या हातात, त्या काळामध्ये त्यांच्याकडे बॉटल नव्हत्या, बॉटलमध्ये पाणी घेऊन जायचं. म्हणजे आपल्या समाजामध्ये अशी घटना घडलेली आहे की पाण्यासाठी सुद्धा सत्याग्रह करावा लागला. कशासाठी? पाण्यासाठी सुद्धा.
त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मुश्किल परिस्थितीमध्ये आपल्या स्कूलच्या एका वरांड्यामध्ये बसून आपलं एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर ते गेले कोलंबियाला. कुठे? कोलंबिया. आता कोलंबिया त्यांच्या जीवनचरित्र्यावर किंवा त्यांच्यावर सर्वात मोठा जो प्रभाव पडला ना तो पडला त्यांचं एक व्यक्तिमत्व आले होते, त्यांचं नाव होतं केलस्कर. बरोबर. त्यांना बुद्धाची जीवनी वाचासाठी दिली होती. कशाची? बुद्धाची जीवनी म्हणजे जीवनचरित्र. तर तो वाचल्यानंतर ते त्याच्याकडे वळायला लागले की आपल्याला ह्या समाजाला जोपर्यंत जाग येत नाही किंवा हा समाज आपण जोपर्यंत दुरुस्त करत नाही तोपर्यंत आपल्याला एज्युकेशन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्याच मदतीने एक महाराजा होते. कोण होते? महाराजा बडोदा संस्थानाचे महाराजा होते. त्यांचं नाव होतं सयाजीराव गायकवाड. काय होतं? सयाजीराव गायकवाड. त्या सयाजीराव गायकवाडांनी त्यांना काय केलं, एक स्कॉलरशिप दिली आणि स्कॉलरशिप देऊन नाही का त्यांना पाठवलं कोलंबियाला, कोलंबिया विद्यापीठामध्ये एज्युकेशन घेण्यासाठी. बरोबर. परंतु एक अट घातली, तुम्ही जर एज्युकेशन घेत असाल तर तिथनं आपलं एज्युकेशन पूर्ण आल्यानंतर आमच्याकडे सिव्हिल सर्वंट म्हणून रुजू व्हायचे. तेव्हाचा आजचा सिव्हिल सर्वंट म्हणजे आजचा IAS अधिकारी म्हणजे तेव्हाचा दिवाण होता. कोण होता? दिवाण. तुम्ही ऐकलं असेल दिवाण. बरोबर. दिवाण. तर ते कोलंबिया विद्यापीठामधून एज्युकेशन घेतलं. त्यांनी PhD ची डिग्री कंप्लीट केली. त्याच्यानंतर ते लंडनला गेले. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून सुद्धा नाही का इकॉनॉमिक्सची PhD ची डिग्री घेतली. त्याच्यानंतर ते रिटर्न 4 वर्ष ते राहिले बाहेरच्या देशात. किती? 4 वर्ष. आता मला सांगा, एखादी व्यक्ती 4 वर्ष जेव्हा बाहेरच्या देशामध्ये राहतो तर त्या देशामध्ये त्याला समानता अनुभवायला मिळाली. काय? समानता. कारण की तिथं त्यांना अस्पृश्य म्हणून कोणी छेडलं का? नाही छेडलं. बरोबर. तिथे नॉलेजला व्हॅल्यू होती. कशाला? नॉलेजला. बरोबर. तर ते चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेण्यासाठी तिथे गेले. त्याच्यानंतर 4 वर्षांनी तिथून परत आले. कुठे? आपल्या भारतामध्ये. बरोबर. आता मला सांगा, एखादा जर IAS अधिकारी जर बाहेरून जर येत असेल तर त्याला स्वागतासाठी त्याच्या एअरपोर्टवर माणसं जातात, त्याला घेऊन येतात बड्यापैकी. 2-3 पोलीसवाले त्याच्या समोर राहतात. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नाही का वाटलं की आपल्याला सुद्धा कोणीतरी घ्यायला इथे येईल. ते परत आल्यानंतर बडोदा संस्थानामधून कोणताही व्यक्ती त्यांना घ्यायला गेले नाही. का? कारण की ते अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आले होते म्हणून. बरोबर. तर मग राहण्याचा बडोदा संस्थानामध्ये मला नोकरी करायची आहे, तर मग बडोदा संस्थानामध्ये जर नोकरी करायची आहे तर त्यांना राहण्याची, खाण्याची, या सगळ्या गोष्टीची व्यवस्था असायला पाहिजे. तर त्या व्यवस्थेसाठी माहितीये का ते इकडे तिकडे फिरले पण त्यांना कोणीही ठेवायला तयार नव्हते. तर त्यांनी काय केलं, एक पारसी, कोणतं? पारसी जे वसतिगृह होतं किंवा ते आपण विश्राम भवन म्हणतो नाही का, त्या विश्राम भवनामध्ये गेले त्यांनी आणि तिथे माहितीये का ते राहू लागले. एक स्टोर रूम होती त्या विश्राम भवनाची, एवढ्या दिवसापासून बंद पडलेली. त्या स्टोर रूम मध्ये नाही का त्यांना राहण्यासाठी जागा अवेलेबल करून दिली. परंतु त्या स्टोर रूमचा किंवा त्या विश्राम भवनाचा जो चपराशी असतो ना तो त्यांच्यापाशी गेला की तुम्ही अस्पृश्य आहे तर आम्ही तुम्हाला ठेवू शकत नाही. जर तुम्हाला नाही का पारसी भाषेमध्ये आपलं नाव आमच्या वहीमध्ये नोंदवावं लागेल, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ठेवू. आणि त्या चपराशीनं त्यांचं नाव नाही का पारसी भाषेमध्ये त्यांच्या रेकॉर्डमध्ये लिहिलं आणि ते राहिले. 10 ते 11 दिवस फक्त त्या विश्रामगृहामध्ये ते राहिले होते. किती? 10 ते 11 दिवस. काही पारसी लोकांना, पारसी जे नवयुवक आहे, नवजवान आहे, त्यांना माहित झालं की इथे अस्पृश्य जातीचा एक व्यक्ती राहत आहे, तर ते आपले दंडे दुंडे घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी येऊन गेले. पण तेवढ्या परिस्थितीमध्ये त्यांना थोडसा विचार विमर्श करून त्यांना म्हटलं की तुम्हाला सायंकाळपर्यंत हे वसतिगृह सोडावं लागेल. आज त्यांच्याच नावानं हजारो वसतिगृह आपल्या देशामध्ये. बरोबर. तेव्हा त्यांनी सोडावं लागेल. म्हटलं की रात्री जर तुम्ही रात्रीपर्यंत वसतिगृह जर खाली केलं नाही तर मग आम्ही यावं ना, तुम्ही यावं. तर त्यांचे जे लंडनमध्ये किंवा तिकडे कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकलेले जे मित्र होते, एक ईसाई मित्र होता आणि एक नाही का जवळचा उच्चवर्णीय मित्र होता. त्यांनी त्यांना फोन केला. तो म्हटला दुसरा मित्र की भाई मी ठेवलं असतं
परंतु मी जर तुम्हाला आमच्या घरी ठेवलं तर आमच्या घरी काम करणारे जे नोकर आहे ते आपले जॉब सोडून चालले जातील आणि आपला राहण्याचा वांदा होईल. बरोबर. तेव्हा त्या मित्राची मैत्री पण तिथंच गेली. ओके. त्याच्यानंतर दुसरा विषय होता, त्यांनी सुद्धा म्हटलं की माझी बायको मला जगू देणार नाही तुम्हाला जर ठेवलं तर. एवढ्या प्रचंड परिस्थितीवर मात करून नाही का ते व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पुढे वळले. मला सांगा, या जगामध्ये किंवा ह्या देशामध्ये त्या कालावधीमध्ये एवढा शिक्षण घेणारा एकही व्यक्ती आपल्या देशामध्ये नव्हता. मग त्यांनी जर विचार केला असता की असमानता जी आहे ती आपल्या भारतामध्ये आहे, अस्पृश्यता जी आहे ती आपल्या भारतामध्ये आहे, आपण एवढा शिकलो तर आपण एका चांगल्या कॉलेजचा प्रोफेसर म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकवू शकत होतो, लंडन विद्यापीठामध्ये शिकवू शकत होतो, तरी बरोबर ऐशो आरामामध्ये आपली जिंदगी ते बाहेर काढू शकत होते. बरोबर. परंतु त्यांना आपल्या समाजाला आजपर्यंत लागलेला जो कलंक आहे तो दूर करायचा होता. त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर झिजले. त्याच्यानंतर मग त्यांनी तिथे नोकरी स्वीकारली. परंतु हे जे लोक आहे तिथला जो चपराशी आहे ना, ज्या बडोदा संस्थानामध्ये एक कलेक्टरचं पद होतं त्यांचं, दिवाण म्हणजे त्या काळातला काय होता, कलेक्टर होता तो. माहिती आहे का, पाणी माहिती आहे का, असं दूर ठेवे त्यांच्या फायदे जे त्यांच्याकडे दाखवायचे अशी फेकून दे टेबलवर. या पद्धतीमध्ये तुम्ही विचार करा, हा छटाकभर शिकलेला जो चपराशी आहे तो जर तेवढ्या मोठ्या शिकलेल्या माणसाचा अपमान करत असेल तर त्यांना किती राग येत असेल. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीनं जर काही जर म्हणलं तर तुम्हाला कसा राग येतो. मग एवढे मोठे अपमान, एवढी मोठी सिद्धत, एवढी मोठी लगन अशी निर्माण करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तुम्ही तर आज थोडं जरी घरच्यांनी म्हटलं, मायबाबांनी थोडं चिल्लावलं तरी मी नाही असं वाला तुमची भूमिका राहते. बरोबर. पण हा समाजाचा जेवढा मोठा अन्याय आहे ना, हा अन्याय सहन करण्याची ताकद सगळ्यांमध्ये नाहीये. हा एवढा मोठा अन्याय सहन करून त्यांनी सिडनेहम कॉलेज होतं मुंबईचं, तेव्हाच्या कॉलेजमध्ये एक प्रसिद्ध कॉलेज होतं, तिथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते रुजू झाले. तिथे सुद्धा त्यांना अशीच खालची वागणूक मिळाली. मग त्यांनी जर विचार केला असता की मी एवढं मोठं एज्युकेशन घेतलेलं आहे, बरोबर, एवढं मोठं एज्युकेशन घेतल्यानंतर मी का बरं या भारतामध्ये गुलामगिरीचं जीवन जगू. बरोबर की नाही. पण बोधिसत्व कायले म्हणते तर जे भगवान गौतम बुद्ध होते त्यांना पण नाही का ऐशो आरामाची जिंदगी होते, ते राजाचे पुत्र होते. बरोबर. पण त्यांना माहित होतं की मोक्ष जोपर्यंत माणूस स्वतःमध्येच मोक्ष शोधत नाही तोपर्यंत तो आपल्या कर्मातून मुक्त होत नाही. म्हणून तर यांनी आपला मोक्ष प्राप्ती करासाठी आपल्या मागे जो भरकटलेला समाज आहे, जो आजपर्यंत या समाजापासून दुरावलेला आहे, त्या समाजाला जवळ आणण्यासाठी हाच खरा आपला मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे असं त्यांना कळून चुकलं. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की जोपर्यंत या समाजाला मी या दलदलीतून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी ठाम आणि शांत बसणार नाही. एवढा मोठी जी काय म्हणते प्रेरणा म्हणा किंवा एवढी मोठी सद्बुद्धी किंवा एवढी लढाई लढण्याची ताकद कुठनं येत असेल. एवढा मोठा भयानक इतिहास आहे की ते आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. बरोबर. आज जर आपल्याला आज हा तुम्ही सगळेजण इथे बसलेले आहात ना, ते कोणामुळे बसलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बसलेले आहे, महात्मा ज्योतिराव फुलेमुळे बसलेले आहे, सावित्रीबाई फुलेमुळे बसलेले आहे. की जोपर्यंत या समाजामध्ये समानता येत नाही तोपर्यंत या समाजाचं कल्याण होऊ शकत नाही. बरेच लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितापुरते मर्यादित होते, पण ते दलितापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या समाजाचा तर विकास केलाच, त्याचबरोबर बाकीचे जे समाज आहे, आपण बहुजन समाजाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला. हा बहुजन समाज म्हणजे ओबीसी, एसटी, एनटी, ज्या आपण काल कास्ट जे रिझर्वेशन शिकलो त्या रिझर्वेशन मध्ये ब्राह्मण सोडून बाकीच्या सगळ्या ज्या खालच्या जाती आहेत त्या सगळ्या बहुजन समाजामध्ये येतो. ह्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलं. माहिती आहे आधीच्या याच्यामध्ये वर्ण व्यवस्था होती, माहिती आहे वर्णव्यवस्था, चतुर्वर्ण व्यवस्था, सगळ्यात वर कोण राहील ब्राह्मण. त्यांनी फक्त आपले पोट भरले. बरोबर. त्याच्या खाली काय असेल
क्षत्रिय, क्षत्रियच्या खाली वैश्य आणि वैश्याच्या खाली शूद्र. ही जी व्यवस्था आहे आज ती व्यवस्था आहे का? नाही. आज छोट्यातला छोटा व्यक्ती जरी असेल तरी तो मोठ्याच्या मोठ्या पदावर आज पोहोचलेला आहे. का बरं पोहोचलेला आहे? कारण की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विचारवंत मिळाले म्हणून पोहोचला. यांनी पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. बरोबर. आपला जो इंडियन कल्चर आहे तो इंडियन कल्चर आपल्याला सुधरवायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी पाश्चिमात्य देशांचा विचार केला. तिथला अरस्तू माहिती आहे तुम्हाला? अरस्तू नाव ऐकलं तुम्ही? त्यांचे विचार त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतः आपल्या कालावधीमध्ये 3000 पुस्तकं लिहिले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मृत्यूच्या दारी पोहोचले होते तेव्हा त्यांच्या लायब्ररीमध्ये 35,000 बुक होते. 35,000 पुस्तकं. 35,000 म्हणते काय? आपण तर 1000 पुस्तकं नाही वाचू शकत आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये. 21 आवर्स अभ्यास करणारे ते एक व्यक्तिमत्व होते. 21 तास तेवढा अभ्यास करायची त्यांना गरज नव्हती. ऑलरेडी एवढ्या मोठ्या पदव्या हे ते सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. इथे आजही तुम्ही कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन बघा. कोलंबिया विद्यापीठामध्ये एक सेपरेट लायब्ररी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची. तिथे फ्रेमवर नाही का त्यांचा फोटो लावलेला आहे. दुसरं म्हटलं तर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन मध्ये ते शिकले ना, तिथे सुद्धा नाही का तुम्ही जशी क्रॉस कराल त्या दरवाजाचा पहिलं फोटो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तेवढ्या मोठ्या याच्यामध्ये. म्हणजे त्यांना बाहेरच्या लोकांनी स्वतःमध्ये सामावून घेतलं. त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या याचा सगळ्या गोष्टीचा त्यांनी काय केला? उपयोग केला. परंतु आपण भारतीय लोक त्याचा उपयोग करण्यामध्ये कुठेतरी मागं पडलो. आपण आजही म्हणतो त्यांचा जेव्हा बर्थडे यायचा ना, बर्थडे तर बर्थडे सेलिब्रेट करायचे आणि ते त्यांना रागायचं की तुम्ही जर माझा बर्थडे सेलिब्रेट जर करत असाल तर मला देव बनवून ठेवाल. बरोबर. आणि जर मी जर देव बनलं तर देव मला सगळं काय देते म्हणून तुम्ही आपले काम करणं कर्म करणं विसरून जाल. आज आपण बाबासाहेबाची जी फोटो आहे ते डोक्यावर घेतो आणि मस्त नाचू नाचू जयंती मनवतो. बाबासाहेबाला डोक्यावर घ्यायचं नाहीये तर बाबासाहेब हे डोक्यामध्ये घ्यायचे. जेव्हा आपण बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेऊ तेव्हा आपल्या याचा कल्याण करू. मग तुम्हाला माहित आहे काल आपण रिझर्वेशन शिकलो. बरोबर. रिझर्वेशन का बरं दिलं तुम्ही मला सांगा. आता आज जर आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळपास 23 ते 24 करोड लोकसंख्या आहे एससी ची, शेड्यूल कास्ट. बरोबर. त्याच्यामधून 15,000 लोक नाही का नोकरीवर लागतात. किती? 15,000. बरोबर. त्या 15,000 लोकांनी काय पूर्ण समाजाचं कल्याण होईल का? नाही. 23 करोड मधून 15,000 लोक जर नोकरी करत आहेत 15,000च अमीर होईल. पण हा याचा मागचा उद्देश नव्हता. तर एक गाव आहे तुमच्यासारखं एक खेडं गाव आहे आणि त्या खेड्या गावामधून जर एक व्यक्ती त्या खेड्यागावातून एक व्यक्ती जर IAS बनला किंवा कलेक्टर बनला तर संपूर्ण गावामध्ये नाही का त्याच्या नावाची चर्चा राहील ना, तो संपूर्ण गावाचा विकास करेल. या उद्देशाने एका मागासलेल्या समाजातला व्यक्ती वर गेला पाहिजे हा उद्देश ठेवून आपल्या देशामध्ये रिझर्वेशन पद्धत आणली. कळलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर बोलायचं झालं ना तर मी 5 तास बोलू शकतो. एवढं माझ्याकडे आहे. किती? 5 तास. 5 तास तुम्हाला काही बोर करणार नाही. जर बोर वाटत असेल तर तुम्ही काढून टाका. जो व्यक्ती ज्याला आज बोर वाटते तो आयुष्यात पुढे गेल्यानंतर त्याला तेच बोरिंगचे विचार माहिती आहे का कामात पडतात. बरोबर. कारण की आजचं जे जनरेशन आहे आजच्या जनरेशनला काय पाहिजे? 2 सेकंदाचा टाइम पाहिजे फक्त रील स्क्रोल करायच्या. आज 1 तास किंवा 2 तास जर कोणी सांगत असेल तर ते ऐकण्याची मानसिकता आज कोणाची नाही आहे. पण ही मानसिकता जोपर्यंत तुमच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर पोचपुरतं नाही पण त्यांच्या फुलाची पाकळी होऊन समाजासाठी आपलं काही देणं लागते. आणि आपण या समाजातून जर बाहेर गेलो तर आपण समाजाचा विकास करू शकतो. हे जे चांगले गुण आहे ते आपण त्यांच्या चारित्र्यातून त्यांच्या विचारातून शिकायला पाहिजे. बरोबर. आजपर्यंत बघा संपूर्ण इतिहास उघडून पहा. ज्या ज्या लोकांचं नाव आलेलं आहे मी डॉक्टर बाबासाहेबांची जी तुलना आहे ना ते अब्राहम लिंकन बरोबर करतो. माहिती आहे तुम्हाला अब्राहम लिंकन कोण होता? बरोबर. अमेरिकेचे राष्ट्रपती होते अब्राहम लिंकन. बरोबर. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रथा होती. त्या प्रथेचं नाव होतं दास प्रथा. कोणती? दास प्रथा. माहिती आहे तुम्हाला? दास बनवून ठेवणं, विना मोफत काम करणं, दास बनवून. ही दास प्रथा
नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, त्याच्यावर 13वी अमेंडमेंट केली, 13वी घटना दुरुस्ती, आणि त्यांनी दास प्रथा पूर्णतः मुक्त केली. आणि ही दास प्रथा मुक्त केल्यानंतर 1-2 वर्षामध्येच लोकांनी त्यांना मारून टाकलं. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये सुद्धा जी एक प्रथा होती तिचं नाव होतं अस्पृश्यता. काय होती? अस्पृश्यता. ही अस्पृश्यताची जी प्रथा आहे किंवा अस्पृश्य समजला जाणारा जो समाज आहे, या समाजाला कुठेतरी समाजाच्या याच्यामध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तेव्हा कुठं जाऊन इथली अस्पृश्यता नष्ट झाली. आणि भारताचं जेव्हा आपण संविधान बघतो आणि संविधान वाचतो, तर त्या संविधानामध्ये जे फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत हक्क आहे, तर ते मूलभूत हक्क कुठनं सुरू होते? कुठनं होते? समानतेपासून होते. आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18 असे 5 आर्टिकल पहिले कायचे आहे? समानता. स्वातंत्र्याला पहिलं महत्व दिलं का? नाही. पहिलं कशाला महत्व दिलं? समानतेला. आज तुम्ही समान बसलेले आहे सगळ्या याच्यामध्ये, बरोबर? पोरं आणि मुली अशी समानता आधीच्या याच्यामध्ये नव्हती. मुलींना तर एज्युकेशनचा या छटाकभर सुद्धा अधिकार नव्हता. फक्त ब्राह्मणाच्या 4-5 पोरी माहिती आहे का एज्युकेशन घ्यायच्या. बहुजन समाजातली एकही मुलगी एज्युकेशन घेत नव्हती. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे एज्युकेशनसाठी चळवळ राबवली, एवढे अन्याय अत्याचार सहन करून मुलींना शिक्षणाचे धडे दिले, त्याच्यातून प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की जोपर्यंत या देशामध्ये स्त्री पुरुष समानता येणार नाही तोपर्यंत या देशाचं कल्याण होणार नाही. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांची परिस्थिती सुधारावी, आपल्या समाजामध्ये जो समाज इकडे तिकडे विखुरलेला आहे, यांच्यामध्ये जे कायदे आहेत, लग्न वेगळे व्हायचे, विवाह वेगळे व्हायचे, घटस्फोट वेगळे व्हायचे, हे सगळे जे कायदे आहेत ते सगळे कायदे एका क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी सिव्हिल कोड, तुम्हाला माहित आहे, युनियन सिव्हिल कोड पास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर हिंदू कोड बिल, कोणता? हिंदू कोड बिल, हे सुद्धा पास करण्याचा अधिकार केला की जी मालमत्ता आहे बापाची, त्या बापाच्या मालमत्तेमध्ये पोरीचा आणि पोराचा अधिकार समान असायला पाहिजे, बरोबर? लग्न करायचे निर्णय दोघांच्या सहमतीने झाले पाहिजे. यासाठी हिंदू कोड बिल मध्ये एवढ्या चांगल्या तरतुदी स्त्रियांसाठी टाकल्या होत्या की ते हिंदू कोड बिल आपल्या संसदेमध्ये पारित होऊ शकलं नाही. आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर कोण होते तेव्हा? पंडित जवाहरलाल नेहरू. यासारखे जे बाकीचे नेते त्यांच्या सोबत होते ना, त्यांनी म्हटलं होतं की हे पारित करायची गरज नाही आहे. जर स्त्रियांना जर आपण हक्क दिले, बरोबरचे अधिकार दिले, तर त्या उद्या आपल्यावर चालल्या जातील. हा एका गोष्टीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कशाचा? मंत्रीपदाचा. तुम्ही सांगा, आजचे जे मंत्री आहे ते राजीनामा देते का आपले पोट भरण्याचं काम करते? बरोबर? जे गोष्ट मला पटत नाही त्या गोष्टीच्या विरोधामध्ये जर जात असेल बाकीचे लोक, तर मला त्या गोष्टीवर किंवा त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. ही भावना आपल्या मनामध्ये जोपासून त्यांनी काय केला? आपल्या याचा राजीनामा दिला. त्याच्यानंतर त्या हिंदू कोड बिलचे 4 भाग केले आपल्या संसदेतल्या प्राईम मिनिस्टरने. किती? 4 भाग, आणि एक भाग करू त्याला पारित केलं. पण त्याच्यामधल्या ज्या चांगल्या तरतुदी होत्या त्या वगळण्यात आल्या आणि ज्या वाईट होत्या ज्या त्यावाल्या ठेवण्यात आल्या. एवढा मोठा संघर्ष कोणाच्या याच्यामध्ये येत नाही. आज जो समाज इकडे तिकडे विखुरला होता तो एका शस्त्रशाहीमध्ये दिसते. का बरं दिसते? याच्यामुळे दिसते. 1956 1956 2 दिवसानंतर 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला होता. माहिती आहे तुम्हाला सगळ्याला, बरोबर? त्याच्या 1 वर्ष आधी 1955 मध्ये त्यांनी स्त्रियांसाठी नाही का एक कायदा पास केला होता. माहिती आहे का तुम्हाला? स्त्रियांच्या हक्कासाठी आणि अधिकारांसाठी त्यांनी एक कायदा पास केला. याचबरोबर 1935 मध्ये एक परिषद झाली होती. त्या परिषदेचं नाव होतं येवला परिषद. त्या परिषदेमध्ये त्यांनी दणकावून सांगितलं होतं, जरी नियतीनं मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. बरोबर? त्यांनी बाकीच्या धर्माचा विचार केला तर बाकीचे धर्म हे ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे होते, ईश्वरावर विश्वास ठेवणारे होते. पण बौद्ध धर्म असा होता की तो ईश्वरावर विश्वास नव्हता ठेवत. बरोबर? त्याच्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
क्लिअर? त्याच्यानंतर सांगायचं झाला तर तुम्हाला आज रविवारची सुट्टी मिळतं, बरोबर. जे काम करणार आहे त्यांना ओटी मिळते, जास्त जर काम केलं तर त्यांना 8 घंट्याच्या वर जर काम केलं तर ओटी मिळते. मधामध्ये प्रसूती वगैरे जर कोणाचं झालं, डिलिव्हरीच्या टायमाला त्याच्या काळामध्ये त्यांना सुट्ट्या मिळतात. हे सगळी जी देण आहे ना, ही सगळी देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हे एवढे मजबूत कायदे बनवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं संघर्ष आहे. पाण्यासाठी आपल्या देशामध्ये किंवा आपल्या जगाचा जर विचार केला तर वॉटर किती आहे? 71% वॉटर आहे. त्या 71% वॉटर असून सुद्धा त्या पाण्यासाठी त्यांना नाही का संघर्ष करावा लागला. तुम्हाला माहित आहे का, आता 2-3 वर्ष आधी राजस्थान मधली एक घटना आहे. एका पुराणी माठामधलं पाणी पिलं तर त्याला मारून टाकलं किंवा बोत मारलं, माहित आहे? म्हणजे ना त्या कालावधीमध्ये आपल्या देशाचे जे राष्ट्रपती होते ते होते रामनाथ कोविंद. कोण होते? रामनाथ कोविंद. त्यांची कास्ट काय होती? शेड्यूल कास्ट. माहित आहे? रामनाथ. आता कोण आहे? द्रौपदी मुर्मू, एसटी शेड्यूल ट्राईब, बरोबर. तर मला सांगा, एका देशामध्ये एक व्यक्ती इकडे वरच्या पदावर नाही का असतो, राष्ट्रपती म्हणून भूमिका त्या समाजाची मांडत असतो, आणि त्याच देशामध्ये एखाद्या राज्यामध्ये ह्या मोठ्या प्रकारे नाही का त्यांच्याच कास्टमध्ये अन्याय आणि अत्याचार सहन करावा लागतो. हा आपला देश स्वतंत्र झाला म्हणतो आपण. आपला देश जरी ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून स्वतंत्र झाला तरी पण आजही मानसिक गुलामगिरीमधून स्वतंत्र झाला नाही. आजही मानसिक गुलामगिरी आहे, बरोबर. तर हे सगळी गुलामगिरी किंवा आपल्या देशामध्ये सर्व समान भावना आणि समानता कधी येईल? जेव्हा तुमच्यासारखा युथ पेटून उठेल तेव्हा येईल. जोपर्यंत तुम्ही पेटून उठणार नाही, आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी लढणार नाही, तोपर्यंत या देशामध्ये समानता येऊ शकते का? नाही येऊ शकत. कोणत्या बाबतीमध्ये स्त्री पुरुषाच्या कमी आहे? कोणत्याच बाबतीमध्ये? सगळ्या बाबतीमध्ये सेम आहे. तर मग त्यांना ते अधिकार आहे, पुरुषांना जे आहे ते स्त्रियांना पण असायला पाहिजे. ऑफकोर्स सिधी गोष्ट आहे ना. माणसाने माणूस म्हणून जेव्हा इथे जन्म घेतलेला आहे तर त्याला माणसाप्रमाणेच वागता आला पाहिजे, जनावराप्रमाणे वागता यायला नको. पण जनावराची वागणूक अस्पृश्य समजण्यात जाणाऱ्या समाजाने इथून 100 वर्षाच्या आधी भोगलेली आहे. ती परिस्थिती एवढी गंभीर होती की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. तुम्ही आता इमॅजिन करा ती गोष्ट की त्या कालावधीमध्ये माझ्यावर जर एवढे अन्याय किंवा एवढे अत्याचार झाले असते तर खरंच मी इथे आयुष्यामध्ये पुढे वळलो असतो का? आजचे लोक थोडसा ब्रेकअप झाला तरी सुसाईड करून टाकतात, बरोबर. तर मग तुम्ही विचार करा की ते व्यक्तिमत्व कोण होते. तुम्हाला माहित आहे, त्यांना माहिती आहे का, आपल्या गोलमेज परिषदेचं आयोजन केलं होतं 1930 to 1933 या दरम्यान. गोलमेज परिषदा काय? गोलमेज परिषदा. ते गोलमेज परिषदेला जायला निघाले तेव्हा त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. एका मुलाचा मृत्यू झाला. दुसरा बाप असता तर पहिला इकडे मुलाच्या मृत्यूला हजर राहिला असता. मुलांचा मृत्यू आपल्या भावाला फोन करून सांगितलं की तुम्ही सांभाळून घ्या, पण मला पहिलं माझी प्राथमिकता आहे ती आहे माझ्या देशाप्रती. कशाप्रती आहे? देशाप्रती. हे सोडून ते गोलमेज परिषदेला हजर राहिले. आपण नेहमी ऐकतो की महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये नेहमी क्रॅशेस होते. क्रॅशेस काही नव्हते. क्रॅशेस जे असतात ते विचाराचे असतात, बरोबर, आत्मिक नसतात. गोलमेज परिषदेमध्ये जाऊन बहुजनांसाठी किंवा दलित समाजासाठी त्यांनी राखीव मतदारसंघाची मागणी केली, बरोबर. कारण की हा समाजामध्ये मागे समजला जाणारा जो समाज आहे तो कुठेतरी या छत्रछायामध्ये यायला पाहिजे, त्यांचं भवितव्य घडायला पाहिजे, यासाठी त्यांनी या अशा प्रकारची मागणी केली होती. आणि त्या कालावधीमध्ये आपलं जे संविधान लिहिलं गेलं, बरोबर, त्या संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीचे ते अध्यक्ष होते. माहिती आहे तुम्हाला? मसुदा समिती म्हटलं जातं त्याला. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणतात 7 लोक त्या याच्यामध्ये होते, बरोबर. 7 लोकांमध्ये काही आजारी राहे तर काही माहिती आहे इकडे तिकडे दौऱ्यावर जाय तर काही नाही. जेवढा पण भार आहे संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांभाळला. म्हणून त्यांना म्हणतात, काय म्हणतात? संविधानचे शिल्पकार, बरोबर. यांनी जर म्हटलं असतं नाही मलाही पोरबार आहे, मला पण फॅमिलीसाठी वेळ घालवायचा आहे, मला पण फिरायला जायचं आहे, तर एवढं मोठं भारताचं जे अथांग असं संविधान जे निर्माण झालं, आज 78 वर्ष झाले हा संपूर्ण देश त्या संविधानावर चालत आहे, ते संविधान निर्माण झालं नसतं. नियतीनं त्यांना इथे कमी वर्ष जगायला मिळालं, बरोबर. कारण की 56 मध्येच त्यांचं निधन झालं.
बरोबर. अजून जर 10-15 वर्ष ते इथे राहिले असते तर आपल्या देशाचा नकाशा अजून काही वेगळा असता. इट्स ब्रिलियंट मॅन. असंच त्यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल नाही म्हणत ना, बरोबर. अमेरिकेचे दुसरे जे राष्ट्रपती होते त्यांचं नाव होतं बराक ओबामा. काय होतं? बराक ओबामा. ते अमेरिकेचे राष्ट्रपती बनले आणि राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी त्यांचा पुतळा पुढे बांधला आणि तिथे नाव लिहिलं द नॉलेज ऑफ सिम्बॉल. म्हणजे मोठं होता आलं तर कुणासारखं आलं पाहिजे? तर बाबासाहेब आंबेडकरांसारखं मोठं होता आलं पाहिजे, बरोबर. पण तुमचं समाजाप्रती काय दायित्व आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे, बरोबर. तुम्ही खूप मोठे झाले, बरोबर. आपली गाडी, आपला बंगला, आपली हे याच्या पुरते जर मर्यादित राहाल तर मग त्या बाबासाहेबांनी एवढं कष्ट तुमच्यासाठी झेललं, ते कष्टाचं फलित होईल का? नाही. तुम्ही बघितलं असाल, एखादी जर खेड्यागावातला एखादी पोरगा IAS बनला, बरोबर, तर तो काय करते, दुसऱ्या आपल्या लेवलची एक IAS पाहिजे, दुसऱ्या याच्यामध्ये लग्न करतो आणि आपला गाडीनं आपला बंगला घेऊन बाहेर राहतो. अरे पण ज्या समाजातून तू आला त्या समाजाला इथेपर्यंत आणण्यासाठी ज्या व्यक्तीनं प्रामाणिक प्रयत्न केले, आपलं बलिदान दिलं, आपलं त्याग दिलं, ते आपण विसरून जातो, बरोबर. जोपर्यंत तुम्ही समाजाशी जुळून राहणार नाही तोपर्यंत समाजामध्ये तुमचं काहीच अस्तित्व नाहीये. मेल्यावर का घेऊन जाणार आहे? खाली आता आहे, खाली आता जाएगा. 1 रुपयाची नोट सुद्धा नेऊ शकते तुम्ही इथून? नाही. मग त्यांचेच नाव का बरं घेतले जाते? कारण की त्यांनी समाजासाठी आपलं जीवन समर्पित केलं, अर्पण केलं, म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते. नाहीतर करोडपती लोक आहे आपल्या देशामध्ये, ज्याच्याकडे हजारो करोड रुपये आहे, त्यांचे नाव घेतले जाते का? नाही घेतलं जात. हे जे आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट कुठेतरी आपल्याला खड्ड्यामध्ये टाकत आहे, बरोबर. इलिटरेट करत आहे आपल्याला. जेव्हा काय म्हणते आधीचं होतं ना एज्युकेशन, त्या एज्युकेशन मध्ये 6% GDPच्या 6% एज्युकेशनवर खर्च केला जायचं. किती? 6%. आज जर विचार केला तर आज 2% करतात. म्हणजे तुम्हाला रोजगार द्यायचा आहे का? नाही, बेरोजगार. तुम्हाला एज्युकेशन पासून दूर ठेवायचं आहे गव्हर्नमेंटला, बरोबर. कारण की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की पायामध्ये जुता नसला तरी चालेल, पण हातामध्ये काय असायला पाहिजे? पुस्तक असायला पाहिजे, बरोबर. मग जोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचणार नाही, विविध विचारवंताचे विचार आत्मसात करणार नाही, अंगी उतरवणार नाही, तोपर्यंत तुमचा सर्वांगीण विकास होणार नाही. मग मी पुस्तकं वाचले तर माझी पण जिम्मेदारी बनते की माझ्या सराउंडिंग मध्ये जेवढे लोक आहे की त्यांना सुद्धा मी त्याच्यासाठी प्रेरित करेल, बनते की नाही. तर मग एक समाजशील प्राणी म्हणून आपल्याला इथे जगायचं. कोणता? समाजशील प्राणी म्हणून, बरोबर. समाजाचं सुद्धा आपलं देणं लागते. फक्त आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी जो माणूस जीवन जगते त्याचा मृत्यू जेव्हा होते तर त्याला पुत्र सुद्धा विचारत नाही. विचारते का? नाही. आज जर तुम्ही समाजासाठी धावून काम करत असेल, एखाद्या व्यक्तीची तुमच्या घराच्या शेजारी एखादी म्हातारी आहे समजाची, तिला कुणी पाहणार नाही आहे, त्या म्हातारीसाठी जर तुम्ही धावून गेले, तिला काही तब्येत वगैरे बरोबर नाही आहे, तिच्यासाठी जर तुम्ही धावून गेले तर ते आयुष्यभर तुमचं नाव लक्षात ठेवेल की नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आई होती ना, ती आई सुद्धा आजारी होती. एक दिवस काय होती? आजारी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्य, पहिलं काय डॉक्टरांचं प्रमाण कमी होतं, पहिलं काय होते? वैद्य, बरोबर. त्या वैद्य शोधासाठी इकडे तिकडे जिकडे तिकडे फिरले, पण एकही वैद्य त्यांच्या घरी आला नाही, म्हणून त्यांची आई मरण पावली. तेव्हाच त्याने ठरवलं की जोपर्यंत या समाजातून किंवा या देशाला एक उज्ज्वल भविष्याकडे मी नेणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कळलं? तर हे जे काय म्हणते एवढा मोठा जिगर किंवा एवढी मोठी जी आत्मशक्ती किंवा आत्मबल आहे ते असंच निर्माण होत नाही, बरोबर. इथं जर आपल्याला काय म्हणते चमकायचं जर असेल तर तसं काय करावं लागते? झिजावं लागते. जोपर्यंत झिजत नाही तोपर्यंत माणूस चमकत नाही. तर मग चमकल्यानंतर मग बाकी आपल्याला जे झिजण्यासाठी जे कामात आले त्यांना विसरून जायचं नाही, बरोबर. त्यांना सुद्धा आपल्या सोबत घेऊन त्यांनी म्हटलं होतं की जर मी या समाजाची दशा आणि दिशा जर बदलवू शकणार नाही तर मी स्वतःला गोळी मारणार. पण या समाजाची दिशा
आणि दशा त्यांनी बदलवली आणि भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 17 टाकलं आणि तिथे लिहिलं अस्पृश्यता आतापासून कायदेशीररित्या काय राहील, बंद राहील. कोणीही या देशामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही. बरोबर. तेव्हा कुठे हा समाज किंवा आज आपल्या बरोबर जे दिसत आहे ते आपण एका याच्यामध्ये छत्रछायामध्ये शिकत आहोत, पुढे जात आहोत, वळत आहोत. बरोबर. मग आपण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजापुरते मर्यादित होते का? होते का? नाही. तर ते सर्वांचे आहे. याच्यामध्ये आपल्या देशामध्ये जेवढे पण महान पुरुष होऊन गेले ते सगळ्यांचेच आहे. कोणा पर्टिक्युलर कास्टचा किंवा पर्टिक्युलर जातीचा कोणताही व्यक्तिमत्व नाही आहे. आणि आपला नियतीला किंवा आपल्या हातात नसतो की आपण कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावा म्हणून. असतो का? नसतो. तर मग आपल्या जातीचा अभिमानच असायला पाहिजे ना. बरोबर. ती जात लहान, ती जात मोठी, याच्यामध्ये जोपर्यंत आपण अडकून राहू तोपर्यंत आपण आपल्याच याच्यामध्ये पिसत राहू. क्लिअर. तर जर काही जर घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून काय घ्यायचं, तर सर्वात आधी त्यांनी जे बलिदान दिलं ते बलिदान आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. बरोबर. त्यांच्या एवढं मोठं होता आलं पाहिजे, त्यांना घेऊन चालता आलं पाहिजे, त्यांना डोक्यामध्ये ठेवता आलं पाहिजे, ना की डोक्यावर ठेवता आलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण ह्या लीडरचं जर नाव घेतलं तर आता 2 दिवसानं त्यांचा काय आहे, पुण्यतिथी आपल्या नाही, महापरिनिर्वाण आहे. कसं आहे, आता वेगवेगळ्या याच्यानुसार वेगवेगळं चेंज होत राहते. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वसतिगृहामध्ये राहिले होते ते वसतिगृह होतं पारशीचं. पण पारशीमध्ये असा काही जातीभेद नव्हता, तरी पण त्यांना अस्पृश्य म्हणून बाहेर काढण्यात आलं. जेव्हा ते औरंगाबादला जात होते मुंबईवरून, कुठे, औरंगाबादला, तेव्हा त्यांना दौलताबाद किल्ला मधामध्ये पडते, माहिती आहे तुम्हाला, दौलताबाद. त्या दौलताबाद किल्ल्याजवळ नाही का ते उतरले त्यांचे मित्र वगैरे, आणि तिथे माहिती आहे एक तलाव सारखं होतं, तिथे पाणी प्यासाठी उतरले. तर तेव्हा तो मुसलमानाचा होता. बरोबर. तिकडून मुस्लिम लोक आले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही अस्पृश्य आहेत, तुम्ही इथे हात लावू नका, विडाळ दिल्या. बरोबर. तर तेव्हा त्यांना हे समजलं की त्यांनी उत्तर दिलं की तुमच्या याच्यामध्ये तर असं काही नाही, तुमचा धर्म वेगळा आहे ना, ते आम्हाला नको सांगा, तुम्ही अस्पृश्य आहे, तुम्हाला हात न लावताय. जेव्हा त्यांनी हे सगळं बघितलं, त्यांना ईसाई धर्म मित्र होता, त्यांनी पण आपल्या घरी नाही राहू दिलं. पारशी धर्म, तिथे पण त्यांना तशी वागणूक मिळाली. मुस्लिम धर्म, त्यांनी पण त्यांना पाण्यापासून वंचित केलं. म्हणून ह्या सगळ्या धर्माचा स्वीकार त्यांनी नाकारला. की जो समाज माणसाच्या जातीवरून, माणसाच्या धर्मावरून स्वतःला ग्रेट समजतो, तो समाज कोणालाही स्वीकार करू शकत नाही. बरोबर. मग भगवान गौतम बुद्ध जे होते ना, बरोबर, त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीला कमी नव्हतं, राजासारखी जीवन जगायचे. पण त्यांना एकच होतं की जोपर्यंत हा संपूर्ण समाज आनंदामध्ये राहणार नाही तोपर्यंत मला मोक्ष प्राप्त होणार नाही. त्यांना दुःखाचं मोठं टेन्शन होतं. किती लोक दुःखी आहे, किती लोक विचारात आहेत, किती लोक आपल्या माइंडना प्रेशरनं काय म्हणते याच्यामध्ये कंटाळवानं जीवन जगत आहे, किती लोकांना परेशानी आहे. पण जोपर्यंत ह्या लोकांची परेशानी जात नाही आणि तोपर्यंत यांना आनंदात ठेवता नाही येत तोपर्यंत मला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. ह्या विचारसरणीचे होते भगवान गौतम बुद्ध. कळलं. तर अशा प्रकारचे जे महान नेते आपल्या याच्यामध्ये संत कबीर होऊन गेले. त्यांनी म्हटलं होतं पूछो ना साधू की जाती, असं काहीतरी एक सेंटेन्स म्हणलं होतं. बरोबर. म्हणजे ज्ञानाला तुम्ही महत्व द्या, कोणाच्या जातीवरून त्याचा हे करा नको. म्हणून सांगतो की कोणाच्या आडनावामध्ये त्यांची जात शोधू नका, कोणाच्या आडनावामध्ये त्यांची जात शोधू नका. कारण की प्रत्येकाच्या मनगटात शिवाजी आणि डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असायला पाहिजे. तेव्हा जाऊन आपण एक सक्षम नागरिक या देशाचा बनू शकतो. चला, आतापर्यंत नीटपणे ऐकलं त्याच्याबद्दल धन्यवाद.